पती जीवे मारण्याची धमकी देऊन 35,000 रुपये खंडणी वसूल करून 5 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार सांगलीत गणेशनगरमध्ये घडला। या प्रकरणी तेजिम शाबाज हकीम वय 24 राहणार गणेशनगर सर्वधर्म चौक सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार सलीम मकबूल मुजावर उर्फ मामू राहणार गणेशनगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी यांचा घरीच पतंग विक्रीचा व्यवसाय आहे। त्यांचे पती शाहबाज हे दुचाकी दुरुस्तीचे काम करतात, तर सासरे जावेद हे जमखट येथे सीट कोचिंगचे काम करीत असून ते घरी जाऊन येऊन असतात। फिर्यादींचे राहते घराचे शेजारी संशयित आरोपी सलीम मुजावर उर्फ मामू हा राहण्यास आहे। 5 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि फिर्यादींची सासू फरीदा असे घरी असताना संशयित आरोपी सलीम मुजावर उर्फ मामू हा फिर्यादीच्या घरी आला आणि त्याने फिर्यादीला तुला आणि तुझ्या कुटुंबाला जर इथे जिवंत राहायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये खंडणी स्वरूपात द्यावे लागतील, नाहीतर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन अशी धमकी दिली। फिर्यादीने भीतीपोटी संशयित आरोपी सलीम मुजावर यास घाबरून 5,000 रुपये दिले होते। याबाबत फिर्यादी आणि फिर्यादींच्या सासूने भीतीपोटी नवऱ्याला किंवा सासऱ्याला काही एक सांगितले नाही। त्यानंतर संशयित आरोपी हा 29 जानेवारी 2025 रोजी प्रत्येक महिन्याला फिर्यादींच्या घरी येऊन 5,000 रुपये असे एकूण 35,000 रुपये खंडणी स्वरूपात घेतले। तर 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादींनी तयार केलेल्या पतंगाच्या मांजामुळे माझे वडील मकबूल मुजावर यांचे पायाला जखम झाली आहे, त्याची नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली आणि न दिल्यास पतीस जीवे मारण्याची धमकी दिली आहे। अखेर फिर्यादीनं घडलेला सर्व प्रकार पती आणि सासरे यांना सांगून पतीस सोबत घेऊन सांगली शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी सलीम मकबूल मुजावर उर्फ मामू याच्या विरुद्ध 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार सलीम मुजावर हा आमच्या घरात येऊन माझ्या बायकोला धमकावून 5,000 रुपये हप्ता द्यायचं असं म्हणून 7 महिने झाले आमच्या घरात येऊन पैसे घेऊन जाते आणि काल त्याच्या 1-2 दिवस पाठीमागे त्याच्या पप्पाला दोरा लागला तर तो म्हणते ती दोरा तुझा आहे, त्या म्हणून आमच्या घरात माझ्या बायकोला आणि आमच्या मम्मीला येऊन धमकावून 5 लाख रुपयाची मागणी करतोय। साहेब, आम्ही पोलीस प्रशासनाकडे हा कंप्लेंट केलेली आहे, पण अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाही आणि जे आमचा साक्षीदार आहे त्याला पण धमकावून साक्ष व्हायचं नाही म्हणून आमचे साक्षीदार पण फोडत आहेत। SP साहेबांची आमची हात जोडून विनंती आहे की यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावं।